नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बिकमिंग डायरीज. मित्रांनो, मी राम इंगोले आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्यासोबत घडलेली एक घटना. मित्रांनो, प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्यात रोज काही ना काही नवीन गोष्टी घडत असतात. आपण डेली लाईफ रुटीनमध्ये काही ना काही चुका करत असतो. बट म्हणजे जागतं उदाहरण मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. काय झालं ना मित्रांनो, माझा एक मित्र आहे. मी त्याला अडचणीच्या वेळी म्हणजे त्याची मम्मी वगैरे हॉस्पिटलाइज होती, त्यावेळेस त्याला पैशांची खूप नीड होती आणि त्याने खूप जणांना पैसे मागून बाळगलेत. बट आधीची काहीतरी थकबाकी असल्यामुळे प्रत्येकाने त्याला हो नाही केलं आणि नाकारलं. त्यावेळेस मी त्याला 20,000 रुपये उसने म्हणून दिले. त्या गोष्टीला आज रोजी 3.5 महिने होत आहेत. कारण अनुदानाने माझा EMI होता आणि मी त्याला कॉल केला. म्हणजे आधी भरपूर जणांना कॉल केला आहे, बट पैशाच्या वेळेत कोणी कामी येत नाही. मला लागत होते फक्त 2 दिवसासाठी. मग मला आठवण आली की याच्याकडे माझे 25,000 रुपये ऑलरेडी बाकी आहेत. मी त्याला कॉल केला, सगळं विचारलं, आईंची तब्येत वगैरे. त्यानंतर मी त्याला बोललो, बाबा पैशांचं जमेल का तुला? मला थोडी नीड होती म्हणून मी तुला कॉल केला. तो मला बोलला, यार देतो ना, किती कॉल करतोय, काय करतोय? आणि मी त्याला फक्त एक कॉल केला. तुला विश्वास नाही का? असं नाही. म्हटलं, अरे भावा, जेव्हा तुला नीड होती तेव्हा मी तुला पैसे दिलेत. आता मला खूप जास्त नीड आहे म्हणून मी तुला कॉल करून माझे पैसे मागतो. त्यावेळेस त्याने उत्तर दिलं की तू मला उपकार केलेले बोलून दाखवतो, उपकाराची जाणीव करून देतो आहे का? असं तसं. तुझे पैसे काय एवढे मोठे नाही आहेत, हे पैसे मी कधीही फेकून देऊ शकतो, अशी अपेक्षा तुझ्याकडनं नव्हती. या सगळ्या गोष्टी म्हणजे मित्रांनो, माझं काही चुकलं आहे का? मी दिलेले पैसे मी फक्त त्याला जस्ट परत मागत होतो. त्यातही तो मला असा बोलला. म्हणजे आय थिंक सांगायचं तुम्हाला एवढंच की आयुष्यात आपण प्रत्येक वेळी प्रत्येकाची मदत करण्याचा प्रयत्न करतो, पण तीच मदत उलट म्हणजे आपल्या नात्यांमध्ये दुरावा आणण्याचा प्रयत्न करतो, आपल्या मैत्रीमध्ये दुरावा आणण्याचा प्रयत्न करतो. असं नाही म्हणते मी प्रत्येकच मित्र आपला असं असेल. माझ्या आयुष्यात एक खूप चांगले मित्र आहेत, बट एक जो प्रसंग माझ्यासोबत घडला तोच मी तुमच्यापर्यंत शेअर करतो मित्रांनो. सो अशा गोष्टी जर म्हणजे तुमच्याकडनं सुद्धा घडत असतील, सो त्या घडण्याआधीच म्हणजे आर्थिक व्यवहार जर होत असेल ठीक आहे, मेडिकल इमर्जन्सीच्या वेळेस प्रत्येकाला मदत करायलाच हवी, मी असं नाही म्हणतो. आपला वैयक्तिक शत्रू जरी असेल तरी त्यालाही मदत करायलाच हवी. बट एक घडलेला अनुभव किंवा माझ्यासोबत घडलेली एक स्टोरी मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सो मित्रांनो, थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.